पोसरी पोसरी चौक चौक भारतीय जनता पार्टी आणि आरसी सिरीज यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली आपण ही टुर्नामेंट बघतोय. कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषक 2017 6वं वर्ष आणि या 6व्या वर्षामध्ये 10वा सामना रंगतोय. सी लॉट मधला दुसरा सामना. दुसरा सामना रंगतोय सी लॉट मधला. चांबल पोसरी विरुद्ध अंबिका चौक आणि अशा वेळेला आपण बघतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय तो फलंदाज अखिलच्या बॅट मधून. बंडू म्हसकर साहेब इथे येतात, आमचे साथी समालोचक, त्यांचे मनपूर्वक स्वागत. प्रतीक पहिला गोलंदाज आहे तो चौक संघाचा नैनेश पवार. या नैनेश पवारला पहिले 2 चेंडू फेकले. पहिल्या चेंडूवर मिडविकेट सीमारेषेच्या दिशेनं एक चौकार लगावला. अखिलनं त्या दुसऱ्या चेंडूवर एक चौकार लगावला. वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय 2 चौकारांनिशी. 22वा फलंदाज आहे जो चौकाच्या साहाय्याने आपलं खातं खोलतोय. हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतायत, फेकतायत. तत्पूर्वी एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने 9वी धाव फलकावरती लागते पोसरी संघाची. खर तर आमचे परम मित्र प्रतीक पारंगे आम्हाला सांगतात की प्रत्येक फलंदाजानं प्रयत्न केला षटकार चौकारांशी खातं खोलण्याचा. त्यापैकी अखिला 22वा फलंदाज ज्याने चौकारांशी खातं खोललाय. तर या टुर्नामेंट मधला पहिला फलंदाज ज्याने षटकार मारून पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट चेंडूवर खातं खोललं तो भोपाळ आवाडी संघाचा विनायक, ज्याने सुरुवात दमदार केली. आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली विनायक कडनं आणि या टुर्नामेंटचा शेवटही तशाच प्रकारे व्हावा ही सदिच्छा आयोजकर्त्यांची. गोलंदाज नैनेश पवार गोलंदाजी मार्कवर आहे. चौक संघाकडनं गोलंदाजी करतोय. पहिलं षटक फेकतोय. 4 षटकांचा हा सामना आहे. हा चेंडू लोअर फुल टॉस कन्वर्ट केला आउटसाइड मध्ये. मयूर पाटीलने मारलेला फटका मिडांच्या डोक्यावरून लांबच सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. अतिशय सुरेख धून वाजवल्या जातात. आमचे मेन पंच मुकेश मुंडे, स्कोरलेस पंचांच्या भूमिकेमध्ये सुशांत जांभळे. 13 धावा प्रतीक धावफलकावरती लागतात. मयूर पाटील 23वा फलंदाज या टुर्नामेंट मधला ज्याने चौकारांच्या साहाय्याने आपलं खातं खोललंय. धावसंख्येला सुरुवात केली आहे. नैनेश पवारचा हा चेंडू खेळून काढला. मयूरनं अतिशय स्टायलिश क्रिकेटची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका लांब सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. डीजे फलकावरती मयूर पाटील वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. हा चेंडू जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. हॅट्रिक सिद्ध करतोय. दुसरी हॅट्रिक या टुर्नामेंट मध्ये चौकारांची मयूरनं साध्य केली. पहिली हॅट्रिक निलेश माळीच्या नावावर तर दुसरी हॅट्रिक मयूर पाटीलच्या नावावर. एकूण धाव फलकावरती धावा आहेत त्या 21. डीजे निखिल, आपण बघतोय की आरसीसी रेस पुरस्कृत भाया पारंगे स्मृती चषक 2017
आजपासून ही टुर्नामेंट सुरू झाली आणि या टुर्नामेंटला जी प्रेक्षकांची गर्दी आहे त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया. उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. वळूया सामन्याकडे. सामना रंगतोय तो चौक विरुद्ध पोसरी या दोन संघादरम्यान. फलंदाजी करतोय तो पोसरी संघ आणि सलामीचे फलंदाज मयूर आपण बघतोय की पाटील जो आहे तो मयूर पाटील चांगली फलंदाजी करतोय. चौकारांची हॅट्रिक त्यांनी इथे साध्य केली आणि आपला फलंदाजी जो तत्ता आहे तो फलंदाजीमध्ये वैशिष्ट्य आहे त्याचं आणि ते दाखवून दिलंय. आणि या स्पर्धेतली लागोपाठ दुसरी चौकारांची हॅट्रिक इथे मारताना आपल्याला फलंदाजीचं यावेळेला थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही साईडने आपल्याला क्रिकेटच्या दृष्टी इथे पाहायला मिळते. पहिल्यांदाच या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगली मेहनत या आयोजकांनी मान्यता मला वाटतं प्रायोजक जे आहेत या आयोजक आहेत आपल्या या टुर्नामेंटचे सर्व भूषण पारंगे यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यांनी ही संकल्पना मांडली आणि त्यातून हा मैदानाचा हा विस्तार त्यांनी केला आणि चांगली कामगिरी केली. गोलंदाज तयार. त्याचा पुढचा चेंडू उजव्या बाहेर होता. चेंडू कट केला. चेंडू त्याचा पॉईंट सीमारेषेच्या बाहेर खणखणीत पुकार लगावतोय आणि आपण बघतो की चौकारांची आपल्याला एक मालिका म्हणजे जसं आपण बघतो की हायलाइट चालू आहे त्या पद्धतीने हा खेळ चाललाय. चौकारांची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. मला वाटतं गोलंदाज आहे तो आमेय त्याच्या पहिल्या चेंडूवरती चांगला फटका लगावलाय तो फलंदाज अखिल भोईर यानं. पुढचा चेंडू गोलंदाज डोक्यावर मारला. बघूया झेल होतो काय परंतु झेल घेण्याच्या नादामध्ये झेल काय मिळाला नाही. परंतु एक धाव मिळते ती फलंदाज अखिल याला. अखिलने एक धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते की 26 बिनबाद 26. म्हणजे आपण म्हणतो पंढरनाथ की क्रिकेटमध्ये सलामीची भागीदारी पार्टनरशिपला फार महत्व असतं आणि तशीच पार्टनरशिप पोचरेंगाकडून पाहायला मिळते. कारण या सामन्यामध्ये आपण बघतो की 55-60 धावा सुद्धा कधी कधी कमी पडतात आणि अशा वेळेला धावा जास्त असेल तर गोलंदाजांवरती दडपण कमी होतं आणि त्याच्याकरताच प्रयत्न जे वाटचाल करतोय तो पोसरी संघ अखिल भोईर आणि मयूर पाटील. बघूया चौकारांची आतिषबाजी करताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. गोलंदाज आम्ही तयार. त्याचा चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू बघूया झेल होतोय परंतु मला वाटतं चेंडू आता गलीमध्ये चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. एका धावेने धावाला खालतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 27. एक चांगली सुरुवात एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय की सातत्याने आपण सकाळपासून इथे मॅच बघताय. खरंच उन्हामध्ये आपण ऊन सकाळी खूप ऊन होतं आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय की जसं जसं काळोख पडत जाईल तसं आपण थंडी वाढत जाईल आणि नंतर धावांचा वेग सुद्धा मंदावेल. परंतु सध्या धावांचा मोसम आहे तो पोसरी संघासाठी. आतापर्यंत 27 मला वाटतं फलकावरती धावा लागल्यात त्या बिनगड्यांच्या मोबदल्यात. धरणपूरचा चेंडू या चेंडू ड्राईव्ह केला. झेल एक्स्ट्रा कव्हरला सुटतोय. फलंदाजाने प्रयत्न केला होता परंतु चेंडू त्याच्या मोक्या दिशेने त्याच्या हातातून निसटला. एक जीवनदान मिळतंय. अखिल भोईरला एका धावेने धावफलक खालतोय. धावसंख्या होते की बिनबाद 28. आपण बघतोय की मयूर पाटील जो तडाखेबाज फलंदाज आता स्ट्राईक एंडला गेलाय त्यांनी 3 चौकार लगावल्यात आणि त्याच्या धावसंख्या झाली त्याची ती 13 आणि त्याला साथ देणारा फलंदाज अखिल भोईर खेळतोय तर 15 या धावसंख्येवरती. रणपूरचा चेंडू बघूया ऑन राईचा फटका. चेंडू होते लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार. दरम्यान एक धाव मिळते ती मयूर पाटीलला. एका धावेने मयूर पाटील पोहोचतो 14 वरती. आपण बघितलं की दोन्ही फलंदाजांचं वैशिष्ट्य बघितलं. आतापर्यंत धावसंख्या आपण बघतोय की दोन्ही फलंदाजांनी 3-3 चौकार लगावल्यात आणि धावसंख्येत आलेच आपण बघतोय तर धावसंख्या पडते की 29च्या घरामध्ये. गोलंदाज आम्ही तयार. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय कारण पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता तो नैरिश पवार. परत एकदा आम्ही तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. हा चेंडू फ्लिक केला. चेंडू आता तो लॉंग लेगच्या दिशेने चेंडू अडवणार. दरम्यान फेक करणार. एक धाव मिळते ती फलंदाज अखिल भोईरला. अखिल भोईर एका धावेने पोहोचतोय 16 वरती. संघाच्या धावसंख्येवरती बदल होतोय. धावसंख्या होते की बिनबाद 30. 2 षटकं संपली. 2 षटकामध्ये बिनबाद 30 म्हणजे 15च्या सरासरीने धावतोय त्या पोसरी संघ. जे आपण बघतो की मजबूत सुरुवात केली आहे आणि शेवटच्या पर्वाच्या अर्ध पर्व फलंदाजी त्यांचं संपलंय. परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये कमीत कमी जर 40 धावा आल्या तर धावसंख्या 70च्या आसपास जाऊ शकते. आपण बघतोय की आपले
पनवेल टेनिस क्रिकेटचे आपण बघतो की लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आतापर्यंत आपण ही टुर्नामेंट जी पाहिली आहे ती पहिल्यांदाच आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. घरी बसून सुद्धा मॅच बघता येते. आतापर्यंत 7,200 लोकांनी ही स्पर्धा आपण बघितलेली आहे. म्हणजे हे आपण बघतो की आधुनिक युगाकडे आपण वाटचाल करतोय, त्या दिशेने ही वाटचाल चाललेली आहे. ही क्रिकेटची धामधूम आपण बघतोय. जिकडे तिकडे क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. नोटाबंदी झाल्यानंतर क्रिकेटला फार महत्व आलंय. आणि जिकडे आपण बघतोय की पनवेल परिसरामध्ये, उरण परिसरामध्ये आणि आपल्या या खालापूर रसानी परिसरामध्ये क्रिकेटला एक उदाहरण आलेलं आहे. आणि त्याचीच आपण बघतोय व्याप्ती युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या मॅच सुद्धा बघता येते. आपण त्या पीटीसी जे आपण बघतोय की जे संचालक असतील त्यांना आपण धन्यवाद देऊया. वळूया सामन्याकडे. 2 षटक संपली. 2 षटकामध्ये फलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 30. गोलंदाज तयार. त्याचा हा पहिला चेंडू आपण बघतो आहे की उजवेशी सोडून जाणार स्क्वेअर चेंडू. पंच आमच्याकडे वळले. त्यांनी हात लांब केले आणि सांगितलं की हा स्क्वेअर चेंडू आहे. अवंतर धावांमध्ये वाढ होते. अवंतर धावांमध्ये संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होतोय. धावसंख्या होते ते बिनबाद 31. आपण बघतो की सकाळपासून आपण बघितलं की निखिल बाबर आणि पंढरनाथ पवार यांनी चांगली कामगिरी केली. कारण सकाळपासून ते कॉमेंट करतात. खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. यावेळेपुरता चेंडू, या चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होतो लॉंग लेगच्या दिशेनं आणि एक चौकार मिळते. कणकणीत चौकार लगावतो तो अखिल भोईर. अखिल भोईरने आतापर्यंत मारलेला हा 4था चौकार आणि 4थ्या चौकारानिशी अखिल भोईर पोहोचतोय तो 20 वरती. संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होतोय. धावसंख्या होते की 35 विदाउट लॉस. 4 षटकांचा हा सामना आपण बघतो की 4 षटकामध्ये 2 षटकामध्ये 30 धावा जमवल्या त्या. आणि या षटकामध्ये सुद्धा तशीच कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आहे तो गिरीश. गोलंदाज परंतु आखून टप्प्याची सातत्यानं गोलंदाजी करतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतात हे सलामीवीर फलंदाज अखिल भोईर आणि मयूर पाटील. दोघांनी आपण बघितलं की एक चांगले गुणवान फलंदाज आहेत. आपण टायमिंग आपण बघतो की खेळपट्टीवर उभं राहिलं की चेंडू फुटबॉल सारखा दिसतो आणि तशीच परिस्थिती त्यांना समोर दिसते. कारण आपण बघतो की दिवसा क्रिकेट खेळणं आणि रात्रीचं क्रिकेट खेळणं याबद्दल बराच फरक असतो. परंतु तुमची नजर एकदा चेंडूवर बसली की तुम्हाला चेंडू मोठा फुटबॉल सारखा दिसतो आणि चेंडू तुम्हाला त्याच्यावरती सहज तुम्ही चौकार षटकार लगावू शकता. आणि आतापर्यंत षटकार लगावला नसेल परंतु चौकार आपण मारताना बघितलं नाही दोन्ही फलंदाज. आणि एक चांगली कामगिरी आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येकडे ते घेऊन चाललेलं आहे. दरम्यान गिरीश तयार. राईट आर्म ओव्हर विकेट मारा. हा चेंडू रिव्हर्सिपचा फटका. बघूया चेंडू नक्की सीमारेषेच्या पलीकडे जाणार आणि हा उत्तुंग षटकार. मी आताच म्हणलं होतं की आतापर्यंत षटकार लगावला नव्हता परंतु हे हेरलं ते अखिल भोईरनं आणि लगेच षटकाराची आपल्याला आतिषबाजी पाहायला मिळाली. खरंच एक वेगळा फटका. आणि रिव्हर्सिपचे फटके म्हटले की आत्मघाती फटका म्हटला जातो आणि परंतु 6 धावा वसूल करतोय तो अखिल भोईर 6 धावांनिशी पोहोचतोय. तो 26 वरती माझे साथी स्कोरर प्रत्येक पारंगी सांगतायत की 9 चेंडूमध्ये 26 धावांची चांगली 72 खेळी करतोय तो अखिल भोईर. धावसंख्या होते ती बिनबाद 41. गोलंदाज तयार. परत एकदा रिव्हर्सिवचा फटका. हा चेंडू जातो तो शॉर्ट फायनिंगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि बघितलं की चौकार वसूल करतोय. एक षटकार त्याच्यानंतर हा चौकार. गणगणाने फार पहार करतोय तो हा फलंदाज अखिल भोईरने आपण बघतोय की 30 मध्ये पोहोचलाय. आणि या 2020च्या क्रिकेटमध्ये 30 धावांना फार महत्व असतं आणि 30 धावा वसूल केल्यात अखिल भोईरने. त्याच्यामध्ये आपण बघितलं की खणखणीत असते त्याचे 5 चौकार आणि एक उत्तुंग षटकार. धावसंख्या होते की 45 फॉर विदाउट लॉस. आपण बघतो की पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 15 धावा वसूल केल्यात या फलंदाजांना आणि एकही विकेट गमावली नाही. म्हणजे जर विकेट तुमच्या हातामध्ये असल्या तर एक जोरकस स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल आणि फटक्यांची आतिषबाजी आपल्याला नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली. आपण बघतोय की संध्याकाळची वेळ झाल्यानंतर सकाळपासून प्रेक्षक इथे आलेले आहेत. त्यांचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे. कारण या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की पैशाला सुद्धा नैसर्गिक सुविधा इथे आपल्याला लावलेली आहे. बघूया परत एकदा गिरीश तयार होत आहे. तीन चेंडू मला झालेले आहे.
गोलंदाज गिरीश तयार आणि खर्ची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुढचा चेंडू पुढे येऊन सरसावलाय. गोलंदाज चेंडू तटवतोय. चेंडू जातो तो मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते ती अखिल भोईरला. एका धावेने अखिल पोहोचतोय. तो 31 वरती संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 46. एक दमदार सुरुवात, एक ताबडतोब बल्लेबाजी करताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. जसं म्हणजे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने त्यांचा आकार मिळतो. परंतु शेवटच्या षटकामध्ये जर 15-20 धावांचा रन रेट जर राखला तर 70च्या आसपास ते बदल मारतील. कारण मागच्या सामन्यामध्ये बघितलं एक चोरशीचा सामना मिळाला आपल्याला पाहायला कांबा आणि तांबर्गेमध्ये. परंतु तो सामना शेवटी कांबे संघाला गमवावा लागला. कारण अमित म्हात्रे सारखा फलंदाज इथे आपण बघितलं की ज्याला इथे बाईक मिळाली होती आणि तो फलंदाज त्यांचा संघ या सामन्यातून या स्पर्धेतून पराभूत झाला. कारण पुढचा चेंडू यावेळेला शॉर्टपिच मध्ये चेंडू उंचावर मारलाय आणि नक्कीच हा षटकार जाणार. स्पर्धेत शिफारशी बाहेर उत्तुंग षटकार लगावतोय तो मयूर पाटील. आणि आपण बघतो की एक षटकार आल्यानंतर लगेचच मयूर पाटीलने बघितलं की आपल्याला सुद्धा षटकार मारायला पाहिजे आणि चेंडू त्याच पद्धतीचा मिळाला आणि षटकार लगावला. अशा रीतीने 52 धावा फलकावरती लागतात. त्या भोसरी संघाच्या अर्धशतक फलकावरती लागले. त्या भोसरी संघाच्या जोरदार टाळा व्हायला पाहिजे. कारण एक पार्टनरशिप, चांगली पार्टनरशिप आपण बघतो की पहिला विकेट करता बिनबाद 52. एक जोरदार सुरुवात आणि प्रति हल्ला चढवलाय गोलंदाजांवरती गिरीश. आपण बघतो की महाडा गोलंदाज करतोय. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये मला वाटतं 5 चेंडू मध्ये आतापर्यंत त्याने 22 धावा तब्बल खर्च केलाय. म्हणजे सर्वात महागडा गोलंदाज ठरतोय. आणि म्हणजे धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय की त्यांना रन रेटचं फार महत्व लागेल. कारण आतापर्यंत आपण बघितलंय 52 धावा फलकावरती लागल्या. तिसरं षटक चालू आहे आणि आपण बघितलं की जवळजवळ 18च्या आसपास सरासरी आतापर्यंत राखले ते या फलंदाजाने गिरीश तय्या. त्याचा चेंडू फिरवायचा प्रयत्न केला परंतु चेंडू पाया पंचाकडे जात मागणी झाली आणि यावेळेला फलंदाज बाद होतोय. पायचीच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय. तर मयूर पाटील चांगली एक बहादर खेळी केली आपल्या संघासाठी परंतु तो पहिला विकेट मिळेल. 7 चेंडू मध्ये त्याने एक दमदार खेळी केली. 20 धावांची खेळी केली आणि तो बाद होतोय. पहिला हादरा बसतोय. तर भोसरी संघाला धावसंख्या फलकावरती 52 असताना 3 षटक संपले. 3 षटकामध्ये 52 धावा आपण बघतोय. 17.33च्या सरासरीने धावतोय तो भोसरी संघ. आणि आता शेवटचा हाणामारीचा षटक शिल्लक म्हणजे 6 चेंडू मध्ये किती धावा येतात. कारण या षटकामध्ये चांगली धावसंख्या राखली परंतु शेवटी यश मिळालं त्या गिरीशला. थोडंसं आपण महागडा ठरला परंतु गडी बाद काढण्यामध्ये यशस्वी ठरला. परंतु येणारं शेवटचं षटक फार महत्वाचं असेल. कारण या षटकामध्ये जर धावा कमी आल्या तर धाव्या संख्येला थोडीशी लगाम व्यसन घालता येईल की चौक संघाला. परंतु येणारा गोलंदाज, येणारा फलंदाज काय कामगिरी करणार ते आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय तो मनीष तात्रे. आपण बघतो की अष्टपैलू गुणवत्ता ज्याच्याकडे गोलंदाजी आणि फलंदाजीचा म्हणजे एक चांगला एक आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये आपल्या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू असावेत. गोलंदाजी आणि फलंदाजी करणारे खेळाडू असावेत आणि त्या प्रकारचा हा फलंदाज मनीष तात्रे. बघूया डावकर असा फलंदाज ज्यानं आपण बघितलं की मोपाड्याच्या मैदानामध्ये मागच्या एका टुर्नामेंटमध्ये 14 चेंडूमध्ये 52 धावांची बहादर खेळी केली होती. तोच आता त्याची गरज आहे. कारण शेवटच्या 6 चेंडूमध्ये आपण बघितलं की त्यांना गरज आहे धावांची. 28 धावा आल्या तर 70 पर्यंत बदल मारतील. कारण 3 षटकामध्ये धावसंख्या जमवले ती 1-52. मयूर पाटील बाद झालाय. तो 20 वरती 7 चेंडू मध्ये 20 धावा जमवल्यात परंतु चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. अखिल भोईर त्याच्यामध्ये त्याने 5 चौकार लगवल्यात, 1 षटकार लगवलाय आणि आतापर्यंत ज्या फलकावरच्या धावा आहेत त्या 30. आपण बघतोय की 1 लाखाची टुर्नामेंट आणि 1 लाखाच्या या टुर्नामेंट मध्ये आपण बघतोय की या तिसऱ्या गटातला आपण बघतोय की दुसरा सामना रंगतोय तर पहिल्या फेरीतला आणि दुसरा सामना रंगतोय तो पोसरी विरुद्ध चौक या दरम्यान. आणि नाणेफेक जिंकली होती ती अंबिका चौक संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्यांचा अंदाज खरा होता. कारण नंतर धावांचा पाठलाग करताना म्हणजे आपल्याला टार्गेट कळतं. जर एखादा संघ कमी धावसंख्येमध्ये बाद झाला तर आपल्याला ते सोपं जातं. परंतु हा निर्णय त्यांच्या अंगलट आला आणि आतापर्यंत 3 षटकामध्ये 17.33च्या सरासरी धावा जमल्यात त्या पोस्ट संघानं 1-52.
गोलंदाज समीर भोईर बघूया कशी कामगिरी करताय, कारण गिरीशने थोडीशी महागडी गोलंदाजी केलेली. याळ्या चेंडू रिव्हर्सिवचा फटका बरोबर तो मनीष सागरेने मारला. चेंडू जाते तो लॉंगॉनच्या दिशेने एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा मिळतात. रिव्हर्स फटका मारला जबरदस्त 2 धावा मिळतात त्या अखिल भोईर 2 धावांनी पोहोचतोय. तो 12 चेंडू आणि 33 धावा. आतापर्यंत त्याने 5 चौकार लगवलाय, 1 षटकार लगवलाय. एक धावसंख्या होते ती 1/54. समीर तय्या पण बघतोय की जो दानफटा एंड कडून तो गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. त्याचा हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बिरकवलाय. चेंडू जातो तो हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, परंतु झेल सुटतोय. झेल घेतलाय मला वाटतं आणि दुसरा फलंदाज बाद होतोय तो अखिल भोईर. म्हणतो आपण म्हणतो की एक फलंदाज बाद झाला की दुसराही बाद होतो आणि तीच परिस्थिती या मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झाले. चांगली कामगिरी केली त्या अखिल भोईरनं, ज्यानं 13 चेंडूमध्ये 33 धावांची बहादर खेळी केली. एक खरंच वाखाणण्याजोगी फलंदाजी केली आणि प्रेक्षकांची नक्कीच मनं जिंकली असेल. 33 धावांमध्ये त्यांनी 5 चौकार आणि 1 षटकार लगवले. खरं म्हणजे त्याच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. त्याचे जे साथीदार असतील त्यांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करायला पाहिजे. एक चांगलीच भागीदारी केली त्यांनी पहिला विकेट करता मयूर पाटील बरोबर. आणि नवीन फलंदाज येतो त्या मैदानामध्ये मंगेश पाटील. 2/54. आपण बघतोय की सकाळपासून ही स्पर्धा सुरू झाली. उन्हाच्या रणच्या उन्हामध्ये आपण बघतोय की सामने झाले. पहिल्या गटातले आणि दुसऱ्या गटातले पहिल्या फेरीचे सामने संपले आणि नंतर तिसऱ्या गटातला हा दुसरा सामना चालू आहे. आपण बघतोय की अखिल भोईर ज्यांना 13 चेंडूमध्ये 33 धावांची भागीदार 33 धावा जमवल्या आणि 7 चेंडूमध्ये 20 धावा जमवल्या त्या मयूर पाटील यांना. आता बघूया मनीष कात्रे आणि मंगेश पाटील दोघांनाही आपलं खातं उघडायचं, कारण दोघांनाही अजूनपर्यंत संधी मिळाली होती. पहिल्यांदा संधी मिळली ती मनीष कात्रेला. बघूया त्या संधीचं तो सोनं करतोय का. कारण धावसंख्या आतापर्यंत 54, 2 बाद. समीर तय्या हा चेंडू बिरकावण्याचा प्रयत्न केला. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू पायावर आदळला. पंचाकडे दात मागण्यात आली, परंतु पंचांनी दात फेटाळली. परंतु फलंदाज धावतीच्या रूपामध्ये बाद होतोय तो मंगेश पाटील. तिसरा आदळा बसतोय तो भोसरी संघाला धावसंख्या 54 असताना. परंतु आपण बघतोय की खरंच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती समीर भोईर कडून. कारण धावांचा डोंगर असला होता तो 3 षटकामध्ये 52 धावा. परंतु या आतापर्यंत षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय. तर समीर भोईर आतापर्यंत 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि धावा फक्त दिल्या त्यांनी 2. एक चांगली गोलंदाजी, कारण कमबॅक करणं फार गरज असतं, कारण त्याच्या संघाला ती गरज आहे आणि ती गरजेचं आपण बघतोय की समर्थन आपल्या चांगल्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. एक लाईन आणि लेन, सटीक लाईन आणि लेन ठेवतोय आणि फलंदाजाला कोणताही वाव देत नाही आणि अशा वेळेस चेंडू निर्धाव टाकणं हे फार गरजेचं आहे आणि ती गरज आहे ती चौक संघासाठी आणि ती कामगिरी चांगली बजावतोय तो समीर भोईर. 3/54. आपण बघतो की 3/52 नंतर 3/54. आपण बघतो की आज सुद्धा ऑस्ट्रेलियाने आपला भारताचा पराभव केला. आपण बघतो की पहिल्या डावात जी नामुष्की केली तीच दुसऱ्या डावामध्ये नामुष्की ओढवली ती भारतीय संघाने आणि बऱ्याच वेळानंतर आपल्याला पहिला सामना गमवावा लागला तो ऑस्ट्रेलिया बरोबर. कारण आपण बघतो की एखाद्या दिग्गज संघासमोर खेळताना दर्पण येतं आणि एखादा नौका गोलंदाज म्हणजे थोडासा कसोटीचा अनुभव असला होतो की त्यांनी आपली धुळडायला उडवली आणि तब्बल 13 विकेट त्यांनी घेतल्या. या चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताय आणि 2 धावा सहज यशस्वी करतायत आणि 2 धावाने धावफलक घालतोय. धावसंख्या होते ती 3/56. प्रत्येक पारंगी सांगतात की 3/56 धावा झाल्यात. अनेक चांगली कामगिरी करतात आपल्या या सोहळ्याच्या माध्यमातून. अनेक चांगली संकल्पना त्यांनी इथे ठेवलेल्या आहे. प्रत्येक चेंडूचं आपल्याला सांगतात की कुठल्या चेंडूवर किती धावा आल्या, कोण फलंदाज किती धावसंख्या खेळतोय आणि एक चांगलं कामगिरी करताना पाहायला मिळतात. त्याच्याकडून आपण अशाच कामगिरीची अपेक्षा करूया. त्याने पुढचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो तो पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार. दरम्यान 1 धावा मिळते ती मनीष कात्रेला. एका धावेने मनीष पोहोचतो. एका धावेने 5 वरती संघाच्या धावसंख्येमध्ये बदल
बदल होतोय. धावसंख्या बऱ्याच वेळानंतर हळूहळू वाढते, धावसंख्या होते 3-5-57. म्हणजे धावसंख्येला लगाम घातलाय तर समीर भोईरनं आणि ती गरज होती चौक संघासाठी. अनेक आपण म्हणतोय की एखाद्या गोलंदाज महागडा ठरला तर कमबॅक करणारा एखाद्या गोलंदाजासाठी सज्ज होतोय आणि तीच कामगिरी करताना यशस्वी ठरतोय तर समीर भोईर. गोलंदाज आहे तो समीर भोईर आणि समोर फलंदाज नौका फलंदाज येतोय तो युवराज. बघूया कशी कामगिरी करतोय, युवराजासारखी कामगिरी करतोय, कारण या षटकामध्ये धावा फार कमी आल्यात. आपण जो म्हटला की 70 पर्यंत बदल मारले, परंतु त्याच्यामध्ये लगाम घातलाय तो फलंदाज. चेंडू हवेमध्ये मारलाय, क्षेत्र चेंडू परंतु आडवीसमोर एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताय आणि फलंदाज नक्कीच धावचित होतोय. मला वाटतं चौथा फलंदाज मला वाटतं बाद होतोय आणि धाव 2 धावा मिळतात. मला वाटतं 2 धावांनी धावबल खालतोय, धावसंख्या होते ती 59. मला वाटतं 4 षटक संपले, 4 षटकामध्ये 59 धावा जमल्यात. म्हणजे 24 चेंडूमध्ये 60 धावांची गरज असेल की चौक संघाला म्हणजे प्रति षटकामध्ये 15 धावांची सरासरी लागेल त्यांना जिंकण्यासाठी. बघूया येणारा काळ ठरवेल की कोण जिंकणार, चौक जिंकणार की बोसरी. कारण एक मजबूत धावसंख्या रचली, 59 धावांपर्यंत मजल मारली 3 गड्यांच्या मोबदल्यात ते बोसरी संघाने आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. तर मयूर पाटील यांना 7 चेंडूमध्ये 20 धावा केल्या आणि 13 चेंडूमध्ये 33 धावांची बहादर खेळी केली की अखिल भोईर यानं. आपण बघितलं की एका फलंदाजाने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला आणि अखिल भोईरनं 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. म्हणजे तब्बल 59 धावांमध्ये आपण बघितलंय तर 8 चौकार आणि 2 षटकार. डीजे यानंतर होणारा सामना रेस विरुद्ध आंबेली, ठाणे आंबेली. तर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण या नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. रेस विरुद्ध ठाणे आंबेली. प्रतीक आपण बघतोय की पहिला पर्व संपलाय फलंदाजीचं ते पोस्त्री संघाचं आणि 4 षटकामध्ये तब्बल 59 धावा जमवल्या त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 60 धावांचं आव्हान उभं केलंय. ते चौक संघासमोर 24 चेंडू आणि 60 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये 15 धावांची सरासरी राखावी लागेल की चौक संघाला. परंतु गोलंदाज थोडेसे मागडे ठरले. आपण बघतो की पहिल्या षटकापासून आपण पहिलं की चांगली कामगिरी केली होती की अखिल भोईर आणि मयूर पाटील यांना. आणि बघूया फलंदाजीमध्ये कसर काढतोय का तो नैनिश पवार, ज्याला आपण अष्टपैलू खेळाडू आपण बऱ्याच वेळा स्पर्धेमध्ये त्यांनी स्पर्धा गाजवलेली आहे. आपल्या फलंदाजाच्या जीवावरती आपण बघितलं की चौका षटकारांची तो आतिषबाजी नेहमीच करत असतो आणि या मैदानावरती आपण नेहमीच तो षटकारांची आतिषबाजी करत असतो. ज्यावेळेला त्याच्याकडून त्याच्या पाठीराख्यांकडून सर्व प्रेक्षकांकडून आणि सगळ्या
त्याच्या पाठीराख्यांकडून आणि मान्यवरांकडून अपेक्षा असतील की चांगली एक खेळी हवी, एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. बघूया 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. सनी पवार अशी दोन सलामीवीर मैदानामध्ये. बघूया स्ट्राईक एंडला आहे तो नैनिश पवार, गोलंदाज आहे तो मंगेश पाटील. बघूया कशी कामगिरी करतोय. पॉवर प्ले तर पहिले षटक असेल. आपण बघतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोनच क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात असतात. कारण या पहिल्या षटकामध्ये जेवढ्या धावा जास्त येतील तेवढ्या फायदेशीर ठरतात त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. परंतु गोलंदाज कशी कामगिरी करतोय मंगेश पाटील, कारण एक चांगली धावसंख्या त्यांच्या संघाने जमवले. 59 धावांपर्यंत मजल मारले ते प्रथम फलंदाजी करताना पोस्टिंग संघानं. मंगेश पाटील तयार. त्याचा पहिला चेंडू उजव्या सीच्या खूपच बाहेर. पंच आपल्याकडे वळले, दोन्ही हात लांब केले आणि सांगतात की स्वर चेंडू अवंत धावांच्या रूपात वाईटच्या रूपामध्ये एक धावेत खातं खुलं करतोय तो चौक संघ बिनबाद. एक अजूनही येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 59 धावांची गरज. मंगेश पाटील तयार. पुढचा चेंडू विरकावून दिला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग आपण बघतो की पॅरलल षटकार अनेक दणदणीत सुरुवात करतोय. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा घरपोच समाचार घेतोय तो नैनिश पवार. बिनबाद 7 अजूनही येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 53 धावांची गरज. आपण बघतो की म्हणजे पुढचा चेंडू म्हणजे एक प्रकारचा लॉलीपॉप चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला तो नैनिश पवारनं आणि बिरकावून दिला तो स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आपण बघतोय षटकाराने खातं उघडणारा हा 23वा खेळाडू ठरतोय या स्पर्धेतला. आपण बघतोय की एक आपली चांगली कामगिरी बजावताना दिसत आहेत आपले जे गुणलेखक आहेत प्रतीक पारंगे. ते सांगतात की एक चांगली त्याने एक तयारी केलेली या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण युट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक घरबसल्या या क्रिकेट टुर्नामेंटची लाईव्ह आपण बघतायत आणि लाईव्ह कव्हरेज बघतायत. गोलंदाज तयार. मंगेश पाटीलला पुढे या चेंडू ब्लॉक मध्ये टाकलाय, चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जातो तर लॉंगांच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार म्हणजे 1 धाव मिळते. एका धावेने धावपला खालतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 8. बिनबाद 8 अजूनही येणाऱ्या 22 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. आपण बघतो की प्रत्येक षटकामागे 15 धावांचं जर गणित त्यांनी जर डोक्यामध्ये ठेवलं, शांत डोक्याने फलंदाजी केली तर 15 धावा पहिल्या प्रत्येक षटकामध्ये कसं येतील याचं जर गणित त्यांनी डोक्यामध्ये ठेवलं, शांत फलंदाजी केली तर नक्कीच ते यशस्वी ठरतील. घनपूरचा चेंडू उंच आणि बिरकावला नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे जाणार. बिलिंग वेळेस सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार. आपण बघतोय की धावसंख्या होते ती 14. बिनबाद 14. आपण बघतोय की 24वा फलंदाज ठरतोय या स्पर्धेतला की ज्याने षटकारानं आपलं खातं उघडलंय. दोन्ही फलंदाज म्हणजे एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतंय की धावसंख्या होते ती बिनबाद 14. येणाऱ्या 21 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. अशी जर गोलंदाजी केली तर आव्हान फार सोपं होऊन जाईल. परंतु खराब गोलंदाजी करतोय तर मंगेश पाटील त्याला कमबॅक करावं लागेल. नक्कीच प्रतीक पारंगे सांगतात की मोठा भाऊ जसा षटकारानं खातं उघडलं तसंच सुरुवात करतो तो सनी पवार. आणि एक गरज आहे त्याच्या संघासाठी, कारण 59 धावांचं आव्हान उभं केलंय ते बोलसे संघाने. परंतु आपण बघतो की शॉर्ट लिमिट ऑफ लावलेला आहे. तर या षटकारामुळे बघूया गोलंदाज तयार. त्याला पुढचा चेंडू या चेंडू 5वा चेंडू थोडासा खाली राहिला. वुडलँड स्पॉट वरती टाकलेला चेंडू मला कळला नाही. चेंडूचा वेग जरा जास्त होता. चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही. विकेट किपर आपली कामगिरी बजावतोय. चेंडू जातोय तर बऱ्याच वेळानंतर निर्धाव धाव संख्या तिथेच थांबते म्हणजे ती बिनबाद 14. मंगेशचा पुढचा चेंडू या चेंडू आपण बघतो की ऑन राईटचा फटका. चेंडू नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे बेड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा पडून चेंडू जातो खणखणीत असा चौकारला कळतोय सनी पवार पोहोचतोय या चौकारांशी. 10 धावांवरती संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होतोय. धावसंख्या होते की बिनबाद 18. अजून येणाऱ्या 20 चेंडूमध्ये 19 चेंडूमध्ये 42 धावांची गरज. खराब गोलंदाजी. आपण बघतोय की धावसंख्या आतापर्यंत 18 वर ते पोहोचले. सरासरी राखायची 15ची आणि त्याच्या सुद्धा पुढे पाऊल टाकलंय ते चौक संघाने. हा चेंडू चांगला चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला होता.
चेंडू सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करत आहे. नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे जात आहे. एक वेगळा फटका लगवतोय संदीप पवार. संदीप पवार पोहोचतोय धावजावरती. 2 चौकार लगवल्यात, एक उत्तुंग षटकार लगवलाय. धावसंख्या होते की बिनबाद 22, म्हणजे जशाच तसे उत्तर देतोय तो 14 संघ पहिल्या षटकामध्ये. आपण बघतोय की पहिलं षटक संपलंय. मला वाटतं धावसंख्या फलकावरती ती 22. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. 18 चेंडू आणि 38 धावा. आपण बघितले की 24 चेंडू आणि 60 धावांची गरज होती. 36चा फरक होता चेंडू आणि धावांच्या मध्ये. आणि आता बघतोय की 18 चेंडू आणि 38 धावांची गरज, म्हणजे जो फरक आहे तो 20 वरती पोहोचलेला आहे. आता याच्यानंतर होणारा सामना आहे रेस विरुद्ध खाणे आंबोली. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी लगेचच समालोचन कक्षासमोर यायचं आहे. खाणे आंबोलीचा संघ नायक कुठे असेल त्याने लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं, कारण 20 संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. प्रत्येक आपण बघतोय की 24 चेंडू आणि 60 धावांची गरज होती. आणि पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला तर मंगेश पाटीलचा. फलंदाजीमध्ये तो अपयशी ठरला होता, परंतु गोलंदाजीमध्ये सुद्धा अपयशी ठरला, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा देऊन तो बसला. आणि थोडंसं सोपं आव्हान होतंय ते चौथ संघासाठी, परंतु शांत डोक्याने फलंदाजी केले. तर पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आल्यात, 22 धावांपर्यंत मजल मारली, परंतु येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 13ची सरासरी राखवलेली. ही सरासरी 15 वरून 13 वरती आली, 18 वरून 13 वरती आली, तर 17 वरून आपण 15 वरून 13 वरती आली, थोडीशी कमी झाली. परंतु येणारा गोलंदाज कशी कामगिरी करताय मनीष कात्रे, कारण त्याच्यावरती सारी मदार असेल तर भोसरी संघाची. एक चांगला गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू भोसरी संघाचा कशी काय कमबॅक करतोय भोसरी संघासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा दिल्यात तर मंगेश पाटील या गोलंदाजाला. मनीष कात्रे तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, चेंडू पायावर आला, पंचाकडे धाव मागण्यात आली. परत चेंडू आपण बघितला, पंचाने सांगितलं की चेंडू उजवी हस्ती सोडून जातोय. चेंडू एक धाव मला तर लेग बॅकच्या रूपाने नक्कीच मिळते. एका लेग बॅकच्या रूपाने एक धाव मिळते. एका धावाने धावाला खालतोय. आपण बघतो की अवांतर धावा होत्या त्या दोन. त्याच्यामध्ये आपण बघतोय की एक वाईटच्या रूपाने एक लेग बॅकच्या रूपानं धावसंख्या होते ती बिनबाद 23. आपण बघतो की बिनबाद 52ची भागीदारी केली होती ती भोसरी संघानं. आणि तशीच सुरुवात करतोय तो चौक संघ, अंबिका चौक संघ. कारण 24 चेंडूमध्ये 60 धावांची गरज होती. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 22 धावा जमवल्या आणि आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते. गोलंदाज मनीष कात्रे तयार. त्याचा चेंडू चांगला चेंडू. फलंदाज आपण बघतो की चेंडूच्या रेषेत येत नाही, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. आपण बघतोय चेंडू गोल्डन स्पॉट वरून आपण बघतोय की टाकतोय. आणि चेंडूला वेग जास्त असल्यामुळे टायमिंग चुकतोय. आणि टायमिंग चुकल्यामुळे चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथे स्थिरावते. धावसंख्या आहे की बिनबाद 23. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. आपण बघतो की प्रत्येक 37 धावांची गरज. 16 चेंडूमध्ये गोलंदाज तयार. मनीष कात्रे पंचांना मागे टाकले. त्याचा चेंडू, या चेंडू चांगला चेंडू, 5वा चेंडू. आपण बघतोय चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर वळला. आपण बघतोय चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर होता, आणखीन बाहेर वळणारा औष्णिक पद्धतीचा आपण चेंडू. हा चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या तिथे धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 24. बिनबाद 24. विनोद पाटील सन्माननीय पाहुणे पुढे असतील त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. तुमचं हार्दिक स्वागत. मनीष कात्रे तयार. तथा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. तथा चेंडू पायावर आढळला, पंचाकडे दाद मागण्यात येते. आपण बघतोय की पंचाने लगेच दाद उचलून धरलाय आणि पहिला हादरा बसतोय तो चौक संघाला शनीच्या रूपात पहिला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 24 असताना एक चांगली कामगिरी केली होती सनी यानं, ज्यानं आपण बघितलं की 14 धावांची बहादर खेळी केली होती. त्याने आपण बघितलं की त्याच्या 6 चेंडूमध्ये त्याने 14 धावांची बहादर खेळी केली. परंतु पहिला यश मिळवण्यात यश मिळत आहे. त्या मनीष कात्रेला कारण खरंच गरज होती भोसरी संघाला. आणि धावसंख्या 24 असताना सनी बाद होत आहे. अजूनही येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. 15 चेंडू आणि 36 धावांची गरज. 15 चेंडू आणि 36 धावांची गरज. आपण बघतो की पहिल्या
3 षटकामध्ये 52 धावा आल्यानंतर आपण बघितलं की चांगली गोलंदाजी केली होती ती समीर भोईरनं. तशीच कामगिरी करावी लागेल ती मनीष सात्रेला. नाहीतर आपण बघतो की पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या होत्या त्या मंगेश पाटील याच्या गोलंदाजीवरती. परंतु या षटकामध्ये थोडस बांधून ठेवलंय त्या मनीष सात्रेने. एक फलंदाज एक मोहरा टिपण्यामध्ये त्याला यशस्वी ठरलंय. आणि जेव्हा फलंदाज बाद होतोय थोडंसं दडपण येतं, कारण नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो, कारण चेंडूची नजर बसलेली असते ते फलंदाजाची. पण येणाऱ्या चेंडूला प्रत्येक चेंडू कसा येतोय, कसं वळण घेतोय हे आपल्याला येणारा काळ ठरवेल. येणारा फलंदाज आहे तो अतुल देशमुख डावकर असा फलंदाज. चांगली कामगिरी असेल करावी लागेल, त्याच्या पाठीलागे त्याच्याकडून वाट बघत असतील, कारण गरज आहे. कारण या सामन्यातून जर विजय मिळाला तर पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश मिळेल त्यांना. परंतु येणारा काळच ठरवेल कोण जिंकणार, कोसरी की चौक. परंतु बघूया गोलंदाज कशी कामगिरी करतोय. मनीष सात्रे तयार. गोलंदाज तयार. त्याचा हा पुढचा चेंडू. या चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. चेंडू यावेळेला बघितलं थोडासा बाउन्स झाला आणि चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू निर्धाव तर विकेट किपर आपलं कामगिरी बजावतोय. चेंडू आता निर्धाव धावसंख्या तिथेच थांबते. धावसंख्या आहे ती 1/24. अजून येणार आहे 14 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. एक चांगली कामगिरी करते, एक गुणवान गोलंदाजीची कामगिरी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते तो मनीष सात्रे. परंतु एक चांगली कामगिरी करायला पाहिजे की अतुल देशमुखला. परंतु नॉनस्ट्राईक एंडला आहे तो नैनेश पवार. गोलंदाज तयार. त्याचा पुढचा चेंडू आपण बघतोय की उंचावर मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. चेंडू थोडासा वरच्या अंगाला लागला. चेंडू जातो तो मिडलच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार दरम्यान 1 धाव मिळते. अतुल आपलं खातं उघडतं. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 1/25. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. 13 चेंडू आणि 35 धावा. आपण बघतो की 13 चेंडू आणि 35 धावा म्हटलं की चेंडू आणि धावा यांचा फरक आहे तो 22. सुरुवातीला 24 चेंडूमध्ये 60 धावांची गरज होती. 36चा बरोबर होता. धावांचा फरक कमी झाला, म्हणजे अंतर कमी झालं. परंतु आपण बघतो की दुसऱ्या षटकामध्ये बाजू ठेवलं, कारण पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 3. बऱ्याच वेळानंतर संधी मिळते ती नैनेश पवारला. विनोद पाटील यांना मी विनंती करतो की आपले आयोजक इकडे वाट बघताय, कृपया आपण या त्यांचा मान राखावा आणि कृपया आपण लगेच या समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं. कारण पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जाते लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार. पण एक संत आणि सावध सुरुवात होते. आपल्याला 1 धाव मिळते नैनेश पवारला, कारण शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती त्याने 1 धाव घेतले. एका धावेने धावाला खालतोय. धावसंख्या होते ती 1/26. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. 12 चेंडू आणि 34 धावा. आपण बघतोय की चांगला सामना रंगतोय, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार याबद्दल काही शंका नाही. कारण नैनेश पवार सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील त्याच्या पाठीराखांची, त्याच्या चाहत्यांची, इथल्या मान्यवरांच्या आणि सगळ्या प्रेक्षकांच्या तामान नजरा लागल्यात या सामन्याकडे. एक बलाढ्य सामना आपल्याला पाहायला मिळतोय तर चौक आणि पोसरी संघादरम्यान. कारण प्रथम फलंदाजी करताना 24 चेंडूमध्ये 59 धावा जमल्या होत्या त्या पोसरी संघानं आणि 72 फलंदाजी केली होती ते मयूर पाटील ज्याने 7 चेंडूमध्ये 20 धावा केल्या होत्या. आणि चांगली फलंदाजी केली होती ते अखिल भोईर त्याने 13 चेंडूमध्ये 33 धावांची 72 केली होती. आणि तशीच कामगिरी शेवटच्या षटकामध्ये केली होती ती समीर भोईरानं, आणि ज्याने शेवटच्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट मिळवलेली. आणि आपण बघतो की एक पर्व महत्वाचं असतं, एक षटक महत्वाचं असतं, एक चेंडू महत्वाचा असतं. कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे ती चौक संघाला. गोलंदाज विशाल भोईर तयार. फलंदाजीमध्ये त्याला वाह मिळाला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करते. कारण 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. आपण बघतो की जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 17 धावांची गरज. जी सुरुवातीला 15 धावांची गरज होती त्याच्यानंतर आपण बघितले की 13ची सरासरी आली होती. आता सरासरी ती वाढली, सरासरी वाढते. सरासरी आता 4 वाढली. प्रत्येक षटकामध्ये मागे 17 धावांची गरज राखायला लागेल की चौक संघाला. परंतु येणारा फलंदाज जो आपण बघतो की अतुल देशमुख आणि नैनेश पवार यांच्यावर, नैनेश पवारवरती सारी मदार असेल की चौक संघाची गोलंदाज बघूया कशी कामगिरी करतोय. अखिल भोईर तयार.
रायटा मोहर विकेट मारा या चेंडू चांगला चेंडू बिलकुल मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण बघतो की उजव्या हाताने जे खेळणारे फलंदाज असतात ते लेग साईडला ते स्ट्रॉंग असतात आणि त्या पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चेंडू जर त्याचा टायमिंग चुकला, चेंडू आपण बघतो थोडासा खाली राहिला, चेंडू बॅट अवघड ठेवले आणि चेंडू नंतर गेला. त्याच्यामुळे चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू जातो तो निर्धाव समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. आणि पुढचा चेंडू यावेळेला चेंडू उजव्याने फिरकायला नक्की उत्तुंग षटकार लगावला जातोय. वाईड लॉंग आमच्या दिशेने उत्तुंग षटकार लगावतोय. जो पहिला चेंडू चांगला टाकला होता परंतु दुसरा चेंडू खराब टाकला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि सीमारेषेच्या पलीकडे भिरकावून दिलाय तो ज्ञानेश पवारना. आणि गरज आहे त्या षटकाराची. षटकाराने धावसंख्या बदलते, धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या होते ती 32. एक गड्यांच्या मोबदल्या 32 धावा अजूनही येणार आहेत. 10 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. 10 चेंडू आणि 28 धावा. एक एक चेंडू फार महत्वाचा, एक एक धाव महत्वाची. ती चौ संघासाठी एक एक धाव कशी रोखायची ती पोहोचली संघासमोर प्रश्न असेल. कारण एक चेंडू टाकला चांगला टाकला, दुसऱ्या चेंडूवरती चौ संघ आपण वरतो ठरतोय. प्रत्येक चेंडूचं समीकरण बदलतंय. कधी चौक वरचं तर कधी पोस्ट संघ वरचं झोडतोय. दोन्ही संघाचे पाठीला काय माझ्या शेजारी बसले त्यांच्या चेहऱ्यावरती थोडेसे आपण बघतात की गंभीर चेहरे दिसतात. कारण आपण बघतो की येणारा चेंडू प्रत्येक भविष्य घडवत असतो. पहिल्या चेंडूवरती बघितला तो पोस्ट संघ पाठीराखा खुश होता, दुसऱ्या चेंडूवरती चौक संघाचा पाठीराखा. कारण एक षटकार लगावल्यानंतर त्याच्या चेंडूवर चेहऱ्यावरती थोडंसा हास्य फुललं. गोलंदाज दाखल होईल तयार. त्याला चेंडू या ऑन राईट केला. चेंडू आता वेगवेगळ्या दिशेने यावरती आपण बघतो की एक धाव सहज घेता आली असती परंतु धाव काही घेतले नाही. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याला कशी मिळेल हे ज्ञानेश पवार बघतोय. कारण धावा येणं फार महत्वाचं आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये, म्हणून स्ट्राईक त्याने आपल्याकडे ठेवले. चेंडूवरती एक धाव मिळत असताना सुद्धा घेतली नाही. चेंडू जातो ते निर्धाव समीकरण बदलतंय. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. या चेंडू भेटतो आहे बघूया. यावर चेंडू मला वाटतं हाय व्होल्टेजच्या लाईनला लागतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा नक्कीच पूर्ण होतात. 2 धावाने धावाला खालतोय. धावसंख्या होते ते 1/34. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. आपण बघतोय की हा चेंडू जर तारेला लागला नसतं याला कदाचित आपण बघतोय की षटकारात गेला असता किंवा सीमारेषेच्या जवळ झेल पकडला गेला असता. परंतु भाग्य होतं त्या फलंदाजाचं, ते भाग्य होतं ते गोलंदाजी करणाऱ्या अखिल भोईरचं. या चेंडू उद्धार भिरकालाय आणि हा चेंडू समालोचन कक्षामध्ये उत्तुंग षटकार लगावतोय. जर आपल्याला दाखवलं त्याने की स्ट्राईक रोटेट का करू नये, जे ज्ञानेश पवारने दाखवून दिलंय ते आपण बघतो की उत्तुंग षटकार लगावत आहे. आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं हे जे गरजेचं आहे हे त्याने दाखवून दिलंय. उत्तुंग षटकार लगावतोय. 6 धावा वसूल करतोय. ज्ञानेश पवार 6 धावाने धावाला घालतोय. धावसंख्या होते ती 40. 1/40. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. आपण बघतोय की 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज होती. आता आपण बघतोय की 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. 2 षटकार लगावले ते ज्ञानेश पवारने. 2-1 डबल आपण बघितले धावाली. 2 चेंडू आतापर्यंत बघितले आपण निर्धाव टाकले गेले ते अखिल भोईरकडून. आणि अजूनही 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण बघतोय की हा सामना रंगेल. कोणता संघ वरचा होणार. गोलंदाज चांगली कामगिरी करायला लागेल. फलंदाज ज्ञानेश पवार आपण बघतोय की ज्यांना एक धाव जिथे मिळत असताना सुद्धा स्ट्राईक रोटेट केलं नाही, स्वतःकडे फलंदाज घेतली आणि पुरेपूर त्याचा फायदा उठवलाय. गोलंदाज तयार. यावेळेला ब्लॉकर मध्ये टाकलाय चेंडू. एक धाव मला वाटतं या चेंडूवरती झेल होतोय. चेंडू मला वाटतं त्याच्या पायावर लागून मला वाटतं चेंडू हवेमध्ये उसळला गेला आणि फलंदाज ज्ञानेश पवार बाद होतोय. अशा रीतीने दुसरा हादरा वसूल चौक संघाला. 2 गड्यांच्या मोबदल्या धावा जमल्या चौक संघानं 40. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज ती जिंकण्यासाठी चौक संघाला. आपण बघतोय की आमचे डीजे मास्टर सुद्धा सुस्तावलेत. कारण आपण बघतो की सामना त्याच पद्धतीचा चाललाय. कारण 6 चेंडू आणि 20 धावा. कारण एक उत्तर त्यांना सुद्धा कळतोय की सामना गाणं वाजवण्यापेक्षा त्यांना सामन्यामध्ये रस आहे. परंतु तुम्ही गाणं सुद्धा वाजवा, कारण तेवढीच प्रेक्षकांचे सुद्धा मनोरंजन होईल आणि तुमची सुद्धा दाद प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. चांगली गाण्या लावा. कारण आपण बघतोय की सामन्यामध्ये चोरस निर्माण होत चाललाय. आपण बघतोय की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल. कारण आपण बघतोय की 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज होती. परंतु आपण बघितलं की त्याच्यामध्ये
6 चेंडूचा विचार केला, त्याच्यामध्ये 3 चेंडू निर्धाव टाकले त्या अखिल भोईरनं, परंतु 3 चेंडू खराब टाकले, त्याच्यामध्ये 2 षटकार लगावले गेले, एक दुहेरी धाव आली, 14 धावा वसूल केल्या. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज, परंतु येणारा जो गोलंदाज असेल कशी कामगिरी करणार त्याच्यावरती भवितव्य असेल ते भोसरी संघाचं. परंतु येणारा फलंदाज आहे आपण बघतोय तो गिरीश माळी, कारण गिरीश माळी ज्यानं खराब गोलंदाजी केली होती, ज्यानं 22 धावा आपल्या षटकामध्ये दिल्या होत्या, त्याला ती तब्बल भर काढावी लागेल फलंदाजी करताना. कारण अतुल देशमुख आपण बघतोय की अतुल देशमुखनं 2 चेंडूचा सामना केला, त्याच्यामध्ये फक्त 1 धावा जमवली, त्याच्याकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. परंतु येणारा फलंदाज गिरीश ज्याला जो महागडा ठरला होता गोलंदाजी करताना, त्याच्याकडून साऱ्या अपेक्षा असेल त्याच्या पाठीराखांच्या, प्रेक्षकांच्या आणि माझ्या सुद्धा, आणि त्याच्या इथे जो आपल्या समोर प्रतिनिधी बसलाय, 12 खेळाडू बसलाय, त्याच्या सुद्धा अपेक्षा असतील. परंतु त्याच्याच अपेक्षा माझ्या समोर बसलाय तो भोसरी संघाचा 12वा प्रतिनिधी, कशी काय कामगिरी करणार तो मयूर पाटील, ज्यानं फलंदाजी करताना 7 चेंडूमध्ये 20 धावा जमवल्या, त्या 3 चौकार आणि 1 षटकार लागला होता. आणि चांगली सुरेख गोलंदाजी करावी लागेल, अचूक मारा, टिचून मारा करावा लागेल आणि फलंदाजाला दगडून ठेवायला लागेल. फलंदाज मयूर पाटील तयार, चेंडू शॉर्ट मध्ये चेंडू बॅटची कट घेतोय, चेंडू आपण बघतोय शॉर्ट फॉर्मॅटच्या दिशेने शतरक्षी चेंडू अडवतोय, फेक करतोय, परंतु 1 धाव मिळते ते अतुल देशमुखला, एका धावेने धावफलक खालतोय. अतुल देशमुख पोहोचतोय 3 चेंडू नंतर 2 धावांवरती संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते की 2 बाद 41, अजूनही येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 19 धावांची गरज, मोठे मोठे फटके मारावे लागतील या फलंदाजाला, अन्यथा या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान कठीण होत आहे. कारण एका चेंडूमध्ये आपण बघतो की 1 धाव सुद्धा येऊ शकते, 2 धावा येऊ शकतात, 3 चौकार किंवा षटकार येऊ शकतात. परंतु गोलंदाजांनी चांगली कामगिरी करावी लागेल. सोय चेंडू टाकले तर त्याचा बोनसच्या रूपात चौकला फायदा होईल, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल टप्प्यामध्ये. ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये जातोय, बघूया झेल होतोय का, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु हा झेल होतोय. अशा रीतीने गिरीश बाद होतोय, फलंदाजीमध्ये तो सुद्धा अपेक्षित ठरतोय. आणि तिसरा हादरा बसतोय तो चौक संघाला डीजे मास्तर. प्रयत्न केला होता गिरीशच्या फलंदाजांना, परंतु गोलंदाजीमध्ये सुद्धा अपयशी ठरला. त्याने 22 धावा दिल्या होत्या आणि फलंदाजीमध्ये सुद्धा अपयशी ठरला. तर मोठ्या फटक्याची गरज आहे त्या संघाला, कारण त्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु चेंडूचा त्याच्या बॅटवरती नीटसा आला नाही, टायमिंग चुकलं. ताकदवार फलंदाज होता, परंतु टायमिंग चुकल्यामुळे खेळ हवेमध्ये गेला आणि 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले ते. परंतु त्यावेळेला अखिल मलाट गोयलने हा झेल घेतला आणि युवराजने झेल घेतला आणि तिसरा हादरा बसला. ते चौक संघाला येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. आपण बघतो की डीजे मास्टरनं गाणं लावलं, एकवीरा आई आपण बघितलं, गाणं लावलं आणि खरंच एकवीरा आईचा हवा करायला लागेल तर चौक संघाला. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. 4 चेंडू बिरकवलाय, चेंडूवरती झेल होतं का बघूया. चेंडू हा वेळेस होता, चेंडू त्याच्या हातामध्ये विसवला होता, परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि 1 धाव मिळत होती अतुल देशमुखला. एका धावेने काही काम चालणार नाही, चौघा षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे षटकार लागावा लागेल. तो चौक संघाला येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. चांगली कामगिरी करतोय, अष्टपैलू कामगिरी करतोय तो मयूर पाटील. नक्कीच त्याचा पाठीराखा 12 प्रतिनिधी थोडंसं हास्य फुललंय त्याच्या चेहऱ्यावरती, परंतु चौक गोलंदाजचा प्रतिनिधी आहे, थोडंसं डोक्याला हात होऊन बसलाय. कारण 3 चेंडू आणि 18 धावा षटकारांची हॅट्रिक करावी लागेल. तिथे आपण बघतोय की फलंदाजी करताना आपण बघितलं की हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळते. चौकारांची हॅट्रिक 2दा पाहायला मिळाली, तशी षटकारांची हॅट्रिक करावी लागेल चौकच्या फलंदाजांना. परंतु येणारा फलंदाज काय करतोय, फिरोज या चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो शॉर्ट फॉर्मॅटच्या दिशेने. हा चेंडू जातोय तो निर्धाव, धावसंख्या तिथेच थांबले, परंतु येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 18 धावा. म्हणजे आपण बघतोय की 2 चेंडूमध्ये 18 धावा येणं कठीण आहे. जर खराब गोलंदाजी केली, सोयीत चेंडू टाकले तरच त्याचा फायदा होईल. परंतु या चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, शेवटचा चेंडू शिल्लक आणि जवळजवळ हा सामना जिंकण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो भोसरी संघ. कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक, औपचारिक शिल्लक या सामन्यामधली, आणि चौक संघाला पाणी पाचताना दिसतोय तो भोसरी संघ. मयूर पाटीलचा पुढचा
चेंडू याला ड्राईव्ह केला चेंडू जातो त्या लॉंगाच्या दिशेने क्षेत्राची चेंडू अडवणार फेकणार परंतु एकही धाव मिळत नाही अशा रीतीने हा सामना जिंकलाय 17 धावाने तो पोल्स्ट्री संघाचा हार्दिक अभिनंदन आणि चौक संघाचे आभार. आपण बघतोय की चौक आणि पोल्स्ट्री या संघादरम्यान हा सामना झाला. पोल्स्ट्री संघाने हा सामना शेवटच्या षटकामध्ये जिंकला कारण शेवटच्या 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज होती आणि चांगली कामगिरी केली. ते मयूर पाटीलनं फक्त 2च धावा दिल्या आणि हा सामना जिंकला. त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि चौक संघाचे हार्दिक आभार. आपण बघतो की या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली फलंदाजी चांगली केली तर अखिल भोयर ज्यानं 13 चेंडूमध्ये 33 धावांची बहादर खेळी केली तो मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी त्याला मी विनंती करतो की आपण कृपया समालोचक कक्षामध्ये यायचं. 13 चेंडूमध्ये 33 धावांची बहादर खेळी केली ते अखिल भोयर यानं ज्यानं 5 चौकार आणि 1 षटकार लगावला आणि एक चांगली भागीदारी केली की मयूर पाटील सोबत कारण आपण बघतो की पहिल्या विकेट करता 52 धावांची भागीदारी केली होती आणि आपल्या संघाला एक चांगलं ध्येय काढून दिलं होतं. ते अखिल भोयर यानं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तो नक्कीच पटकवतोय आणि मला वाटतं माजी उर्फ सरपंच सचिन मते चौकचे त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येत आहे मॅन ऑफ द मॅच अखिल भोयर याला कारण चांगली कामगिरी केली होती. एक चांगला सामना पाहायला मिळाला असता परंतु शेवटच्या